खरं सांगू ना, एक स्त्री होणं खरंच खूप अवघड आहे. आज जागतिक महिला दिवस आहे म्हणून हे मी बोलत नाहीये. जेव्हा जागतिक महिला दिवस असन तेव्हा प्रत्येकजण स्टेटस ठेवतात, विश करतात एकमेकांना. पण तुम्ही सांगा, एका दिवसाने एक स्त्री फ्री असते का? त्या स्त्रीला जे रोजचं काम असतं ते करावंच लागतं ना. तिचा फक्त दिवस मांडलेला आहे हो. जेव्हा ती मुलगी छोटीशी असते तेव्हा तिला आई वडिलांचा धाक असतो. थोडी मोठी होत नाही की लोकांची कुजबूज सुरू होते. तुम्ही मुलीचं वय झालंय, तिचं लग्न वगैरे करून टाका. लग्न झाल्यानंतर सासू सासरे नवऱ्याचा धाक होतो. इकडं तिकडं झालं नाही की लेकरं बाळं होतात. ते लेकरं बाळं सांभाळता तिचं अर्ध आयुष्य निघून जातं आणि उद्या 30 लेकरं मोठी झाल्या बोलतात, आई तू आमच्यासाठी काय केलं? ज्या आईने त्या शिक्षणासाठी स्वतःचे दागिने गहाण ठेवलेले असतात, उद्या 30 लेकरं असं बोलतात. ती स्त्री थोडं वयामध्ये आल्यानंतर ज्या आईने स्वतःच्या हाताने त्या लेकराला घास भरवलेला असतात, उद्या तेच मोठे होऊन लेकरं स्वतःच्या आईचे भांडे कुंडे बाजूला ठेवतात जेवलेली. काय हा जागतिक महिला दिवस आहे? ती स्त्री जी पूर्ण आयुष्य आपल्या पणाला लावते, आपल्या कुटुंबासाठी झटत असते सतत दिवस रात्र, आणि त्या स्त्रीला फक्त लोकांचे टोमणे भेटतात. हा जागतिक महिला दिवस आहे? हा दिवस फक्त लोक साजरे करतात, काही तर साजरे पण नाही करत. पण खरं सांगू ना, आपण सगळ्यांनी असं म्हटलं पाहिजे की प्रत्येक दिवस हा स्त्रीचा आहे. कारण की आज स्त्रीच नाही तर काहीच नाही आहे. जेव्हा एका घरात एक स्त्री जरी नसली ना, ते घर म्हणून वाटत नाही. जेव्हा आपलं लेकरू जेव्हा बाहेरून येतं ना, तेव्हा ती लेकरं ना घरामध्ये आल्या आल्या आईला हाक मारते, वडिलांना नाही मारत. एक स्त्री आहे म्हणून हे जग आहे. त्याच्यामुळं आजच नाही तर प्रत्येक दिवस हा स्त्री म्हणून साजरा करा आणि रिस्पेक्ट करा त्या स्त्रीची, जिच्यामुळं आज आपण आहोत.